सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला पुढची 10 वर्ष जेलमध्ये सडावं लागणार का, हा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सर्वोच्च न्यायालयानं वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला। ही बातमी ताजी असतानाच आता कायदे तज्ञांकडून एक धक्कादायक विश्लेषण समोर येत आहे। एकीकडे या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा त्याच्या गावाला येऊन गेल्याची चर्चा देखील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने केली आहे, तर दुसरीकडे वाल्मिक कराडचे जामीन मिळण्याचे सर्व कायदेशीर मार्ग आता जवळपास बंद होताना दिसत आहेत। सलग अनेक वेळा जामीन अर्ज फेटाळला गेल्यानंतर कराडने थेट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते, पण तिथेही त्याला दिलासा मिळालेला नाहीये। मग आता प्रश्न असा उरतो की मोक्या कायद्याचा हा विळखा आणि प्रलंबित खटला पाहता वाल्मिक कराड खरोखरच पुढची 1 दशक तुरुंगाच्या गजाआड राहणार का? नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि कायद्याचा पेच काय सांगतो हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। वाल्मिक कराडचा जामीन अर्जाचं नेमकं काय झालं हा प्रश्न सध्या अनेकांना पडलाय। खरं तर बीडच्या जिल्हा न्यायालयापासून ते थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत कराडने जामिनासाठी आपली सर्व ताकद पणाला लावली। सुरुवातीला जिल्हा न्यायालयाने त्याचे अर्ज नाकारले, त्यानंतर त्याने औरंगाबाद खंडपीठाकडे धाव घेतली, तिथेही त्याला यश मिळालं नाही। अगदी स्वतःला या केसमधून पूर्णपणे मुक्त करण्यासाठी त्याने दोषमुक्तीचा अर्ज देखील केला होता, तो देखील कोर्टाने धुडकावून लावला। शेवटी 26 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आणि त्याचे बाहेर येण्याचे सर्व मार्ग बंद झाले। मग त्याला बाहेर येण्यासाठी, जामीन मिळवण्यासाठी कोणती संधी नाही का, तर कायद्यात डील अँड ट्रायल नावाचा एक तांत्रिक मुद्दा असतो। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर पोलिसांनी वेळेत आरोपपत्र म्हणजे चार्जशीट सादर केलं नसतं किंवा कोर्टात प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवातच झाली नसती तर कराडला जामीन मिळू शकला असता, पण या केसमध्ये तसं घडलंच नाही। या प्रकरणामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम हे कशा पद्धतीने पाहतात हे देखील महत्त्वाचं आहे। त्यांनी स्पष्टपणे ऑपरेशन डे 2 चा उल्लेख केला होता, म्हणजे काय तर आरोपीकडून खटला जाणीवपूर्वक लांबवण्याचा किंवा तो भरकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो असं त्यांचा दावा होता। सध्या तर खटला प्रत्यक्ष सुरू झालाय, त्यामुळे सुनावणीत उशीर होतोय हा मुद्दा वापरून कराडला जामीन मिळणं सध्या तरी शक्य नाहीये। पण भविष्यात जर अशा काही तांत्रिक कारणामुळे ही सुनावणी वर्षानुवर्ष रेंगाळली तर मात्र याच मुद्द्यावर तो पुन्हा एकदा जामिनाची मागणी करू शकतो। पण मोक्यासारख्या कडक कायद्यात अडकलेल्या आरोपीसाठी हे तितकंसं सोपं देखील नाहीये। आता वळूयात या प्रकरणातील सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे शिक्षेची शक्यता आणि त्यासाठी लागणारा वेळ। सध्या बीडच्या विशेष मोक्का न्यायालयात हा खटला ज्या वळणावर आहे ते पाहता निकाल इतक्या लवकर लागेल असं वाटतच नाहीये। याचं कारण म्हणजे पोलिसांनी सादर केलेली 1800 पानाची प्रचंड मोठी चार्जशीट आणि यातील 8 आरोपी। इतक्या मोठ्या केसमध्ये साक्षीदारांची संख्या देखील मोठी असते, त्यामुळे हा खटला मार्गी लागायला किमान 4 वर्षे सहज लागू शकतात असा अंदाज कायदेतज्ञ वर्तवत आहेत। पण खटल्याचा इतका वेळ का लागेल तर त्याचं उत्तर दडलंय पुराव्यांच्या गुंतागुंतीमध्ये। ही केवळ प्रत्यक्षदर्शीची केस नाही तर यात तांत्रिक पुराव्याचे डोंगर आहेत। CDR रिपोर्ट, त्यासोबत जप्त केलेले मोबाईल, लॅपटॉप मधील डेटा आणि फॉरेन्सिक विश्लेषण करणं हे सगळं अत्यंत किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया मानली जाते। जोपर्यंत हे सर्व पुरावे कोर्टासमोर तावून आणि सुलाखून निघत नाहीत तोपर्यंत निकाल येणं कठीण आहे आणि जोवर हा खटला मोक्का न्यायालयात सुरू आहे तोवर वाल्मिक कराडला जामीन मिळण्याची शक्यता दुसरच आहे। समजा जिल्हा न्यायालयाने वाल्मिक कराडला दोषी ठरवलं तर त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते। इतकंच नाही तर गुन्ह्याचं स्वरूप पाहता कोर्टाने याला दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण मानलं आहे, म्हणजे रेस्ट ऑफ रेअर जर हे प्रकरण मानलं तर फाशीची शिक्षा देखील होऊ शकते। पण हा प्रवास इथे संपत नाही। जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर आरोपीला उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार असतो। हायकोर्टामध्ये केस कधी सुनावली नाही येणार, तिथे प्रलंबित प्रकरणाची संख्या किती आहे आणि न्यायाधीशांचे अधिकार यावर पुढचा काळ अवलंबून असतो। तिथेही काही वर्ष खर्ची पडल्यानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाऊ शकतात। आपल्याकडे एखादा खटला ठराविक काळातच संपवा असं काही कायदेशीर बंधन नाही। जरी म्हटलं जात असेल की उशिरा मिळालेला न्याय हा अन्याय असतो, तरी देखील कोर्टाची प्रदीर्घ प्रक्रिया पाहता सुप्रीम कोर्टासमोर पोहोचायला आणि तिथे निकाल लागायला अनेक वर्ष निघून जातात। आता प्रश्न उरतो की वाल्मिक कराड या प्रकरणातून निर्दोष सुटू शकतो का? त्याच्या वकिलांनी सुरुवातीपासूनच युक्तिवाद असा केला आहे की हत्येच्या वेळी कराड तिथे उपस्थित नव्हता, त्यामुळे त्याला दोषी ठरवण्यासाठी पोलिसांना परिस्थितीजन्य पुरावे ठोसपणे मांडावे लागतील। पण कायदेशीर पेच असा आहे की उद्या जरी तो निर्दोष सुटला तर या संपूर्ण प्रक्रियेत आणि अपिलामध्ये त्याच्या आयुष्यातील किमान 10 वर्ष हे तुरुंगातच गेलेले असतील असं कायदेतज्ञ सांगतात। पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।